शांततेचे महामेरू भगवान गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. अरे हा महाराष्ट्रामध्ये, अरे नवा नवा तर या भारत भूमीमध्ये जेव्हा अज्ञानाचा पांघरूण पांघरून हा संपूर्ण महाराष्ट्र झोपला होता, तेव्हा या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले, अरे नवा नवा त्यांच्या खांद्याला खांदा देऊन, अरे शेणाचे, अरे दगडाचे गोळे झेलून माझ्या आई बहिणीला शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या माझ्या सावित्रीबाई फुले, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून, अरे माझ्या या भारत भूमीतला गोर गरीब दीन दलित अरे शूद्रांना न्याय भेटला पाहिजे, या सगळ्यांना कुठेतरी समानतेची वागणूक भेटली पाहिजे, याच्यासाठी ज्यांनी घटनेची निर्मिती केली ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार वंदन करून मी हितेश जाधव माझ्या भाषणाला सुरुवात करतोय. माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आणि त्यांचं असलेलं योगदान. अरे कसा असेल तो काळ, अरे कसा असेल ती परिस्थिती, अरे कसे असेल ती वेळ, अरे जिकडं पाहावा तिकडं फक्त एकच आवाज आहे, अन्याय अन्याय आणि अन्याय. अरे रस्त्याला चालावं तर मानेला मडकं बांधावं. अरे अरे कुठल्या अभिमानाने सांगत होत्या, अरे माझी भारत माता आहे. अरे या भारत मातेच्या भूमीवरती मला पाय ठेवण्याचा अधिकार नव्हता. अरे रस्त्याला चालावं तर पाठीमागून झाडू बांधावी. अरे कुठला माझा हा काळ होता. अशा परिस्थितीत माझ्या बाबासाहेबांचा जन्म झालाय. 14 एप्रिल 1891 ला जन्म झालाय. बाबासाहेब लहानाचा मोठा होतोय. अरे शाळेत जातोय, पण शाळेत गेल्यावरती वर्गात बसण्याचा अधिकार नाही का? तर शूद्राचा पोरगा, अरे माझा बाबासाहेब बाहेर बसतोय, अभ्यास करतोय. बाबासाहेबांना माहित होतं, अरे पुस्तकानं मस्तक सुधारतंय आणि हे सुधारलेलं मस्तक कोणापुढे कधी झुकत नाही, कोणापुढे कधी झुकत नाही. अरे कोई चिक्कर चला गया, अरे कोई चिक्कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. एक लड़का स्कूल के बाहर बैठकर मेरे देश की तकदीर लिख गया, मेरे देश की तकदीर लिख गया. हे आहे माझ्या बाबासाहेबांचं योगदान. अरे या भारत भूमीमध्ये जेव्हा सगळीकडे अन्याय अत्याचार जेव्हा होत होते, तेव्हा या भारत देशातले काही सुपुत्र परदेशामध्ये जेव्हा शिक्षणासाठी गेले, तेव्हा त्यांना कळालं, त्यांच्या समयात बाबासाहेब ते गेले होते, तेव्हा त्यांना कळालं, अरे इथे समानता आहे, अरे इथं भाषण स्वातंत्र्य आहे, अरे इथे लोकशाही आहे. अरे तुमच्यावर जर सरकार अन्याय करत असेल, जर सरकार तुमच्या विरोधात एखादं धोरण आखत असेल, तर तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अरे न्यूजपेपरला तुमच्या बातम्या छापायचा अधिकार आहे. हे जेव्हा तिथे जाऊन कळालं, तेव्हा ते सर्व युवक भारतात आले आणि क्रांतीची ज्योत पेटवली आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. अरे हा देश स्वतंत्र झाला खरा, पण हा देश जर चालवायचा असेल, हे स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल, तर कुठल्या तरी घटनेची गरज आहे. आणि त्याच वेळी त्या घटनेसाठी बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. बाबासाहेबांनी अखेर 2 वर्ष 8 महिने 11 दिवस असा अहोरात्र दिवसाचं रात करून ही घटना तयार केली. अरे स्वतः आजारी होते, परंतु त्यांना माहित होतं की मला माझ्या समाजासाठी, मला माझ्या देशासाठी लढायचं आहे. पण ही घटना जेव्हा संसदेसमोर मांडण्यात आली, तेव्हा ती कोणाला साक्ष ठेवायची, कोणीतरी साक्ष ठेवून करायची होती. अरे हिंदू म्हणताय, अरे 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 ईश्वराला साक्ष ठेवून ही घटना पारित करा. तो मुसलमान उठतोय, नाही 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 अल्लाहला साक्ष ठेवून घटना पारित करा. तेव्हा येशू ख्रिश्चन वाले उठतात, नाही 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 ही घटना येशूला साक्ष देऊन ठरवा. पण त्यावेळी माझ्या बाबासाहेबांच्या डोक्यात विचार आला असेल, अरे ना तो मुझे हरा पसंद है, अरे ना तो मुझे हरा पसंद है, नहीं तो मुझे भगवा पसंद है, मुझे तो ये तिरंगा पसंद है, मुझे तो ये तिरंगा पसंद है. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला होता की हे निवडून आले ना,
की विधानसभेत हे देशाच्या भविष्याचा विचार नाही करणार, तर हे जाती जातीमध्ये आणि धर्माधर्माचे भांडणं काढत बसणार. कारण आता आपण ज्या दंगली बघतोय हे आहेत त्याचं कारण. बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान बघायचं असेल तर आज आपण ज्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, बाबासाहेबांना माहीत होतं की जर दलितांना जर आपण आरक्षण दिलं नाही तर इथे त्यांना राजकारणात जाता येणार नाही. म्हणून या पालघर जिल्ह्याचा जो लोकसभा आहे तो आरक्षित आहे. जी विक्रमगड विधानसभा आहे ती आरक्षित आहे. हे माझ्या बाबासाहेबांचं योगदान आहे. अरे महिलांचं बघायचं झालं तर महिलांना देखील पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून लढण्याची बाबासाहेबांनी ताकद दिलेली आहे. जाता जाता एवढंच सांगतो, या